महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा निले राज्यात कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच काही घाटमाथ्याच्या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली। मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला। प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहतूक रोखली। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। अतिवृष्टी आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे आज होणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। मुंबईसह अनेक शहरांत पाणी साचले। मुंबई, गुजरात आणि छत्तीसगडमधील अनेक भागात रस्ते, घरे आणि सखल भाग जलमय झाले आहेत। रेल्वे आणि विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे। देशातील उत्तर व मध्य भारतात मान्सूनने चांगली प्रगती केली असून खरीप पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील कर्जमाफी योजनेवर चर्चा। राज्यातील कर्जमाफी योजनेतील काही अटींबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले असून शेतकरी संघटनांकडूनही बदलांची मागणी सुरू आहे। 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी चर्चेत। राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोठ्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। खरीप हंगामासाठी पावसाचा दिलासा। अनेक भागांत पाऊस सुरू झाल्याने खरीप पेरण्यांना चालना मिळत आहे। मात्र काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि धरण परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। शेतकऱ्यांसाठी आठवडाभर महत्त्वाचा पाऊस, कर्जमाफी, खरीप पेरणी आणि विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमुळे हा आठवडा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचं चित्र आहे। मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प। आज पहाटे भोर घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द, वळविण्यात किंवा उशिराने चालविण्यात आल्या। रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे। मुंबई, ठाणे, पुणे येथे शाळांना सुट्टी। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांतील सरकारी व खासगी शाळा आणि काही महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट। हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। उणिले आज होणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असून विद्यार्थ्यांची जुनी प्रवेशपत्रे वैध राहतील। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती। उणिले सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून सखल भागात पाणी शिरले आहे। प्रशासनाने बचाव पथके तैनात केली आहेत। राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन। उल्ले मुख्यमंत्री कार्यालयाने कोकण, मुंबई आणि घाटमाथा परिसरातील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांबाबत विधान। मुख्यमंत्री यांनी नागपुरातील कार्यक्रमात गो आधारित अर्थव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते असे मत व्यक्त केले। देशभरात मान्सून सक्रिय। भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, ओडिशा आणि इतर अनेक राज्यांमध्ये 6 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा। भारतीय हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। नागरिकांनी नदी नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा सल्ला। पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानाचा अंदाज पाहूनच करावीत असे आवाहन करण्यात आले आहे। पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष। देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। लाभार्थ्यांनी ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत चर्चा। महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत माहितीची वाट पाहत आहेत। राज्य शासनाकडून लाभार्थी यादी व वितरण प्रक्रियेवर काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। पीक विमा योजनेत बदलांची शक्यता। यंदाच्या हंगामात पीक विमा भरपाई प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना भरपाई वितरण अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे।
खरीप हंगामातील पेरणीचा वेग वाढला. राज्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. खतांच्या उपलब्धतेवर शासनाचे लक्ष. खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाने जिल्हास्तरावर आढावा बैठक घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.